पुण्यातल्या लिक्विड लाऊंज बाहेर आंदोलन केलं जातंय। पुण्यातल्या पतित पावन संघटनेकडून हे आंदोलन केलं जातंय। हॉटेलची तोडफोड करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुण्यातील लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर काही संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। का तुम्ही हे तोडफोड करताय? पोलीस या ठिकाणी कारवाई करतायत। पुणे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं। आज तिथं ड्रग्सची जी संस्कृती ही पाश्चात्य संस्कृतीची अवलंबी गेली आहे। म्हणजे बाहेरची जे मुलं येतात ते आणि त्याच्यातनं जे चुकीचा प्रकार घडतोय पुणे शहरामध्ये, या ड्रग्सच्या संस्कृतीला आळा बसला पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये जे पुणे शहरामध्ये जेवढे पब आहेत जिथं अनधिकृतरित्या रात्रीच्या चालू आहेत आणि ते जे चालू आहेत ते परत आता चालू राहणार नाहीत आणि पतित पावन प्रत्येक पबवरती अशीच कारवाई करणार। कुठली पतित पावन संघटना? तुम्ही पोलिसांमध्ये आता पोलीस स्टेशन जवळ आहे, पोलीस कारवाई करतायत, सील करण्यात आलंय। सील केलं, आम्ही फोडणार। कुठं दिसल चालू असलं तरी फोडणार, बंद असलं तरी फोडणार। बरं, येणाऱ्या काळामध्ये पतित पावन अशीच कारवाई करणार। तोडफोडीचं राजकारण करणार म्हणजे करणार। जर आपण बघितलं तर हे लिक्विड लेजर लाऊंज जे आहे या ठिकाणी आता तोडफोड या पतित पावन संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो मोठे मोठे दगड या ठिकाणी मारले, त्याच्या हातामध्ये मोठे बांबू देखील होते आणि त्याच्या पद्धतीने या लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलची ज्या ठिकाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होत होता तिथली या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये अर्थात पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जर हे लोक करत असतील तर आम्ही सुट्टी देणार नाहीत। आणि जर आपण बघितलं तर त्यांनी या ठिकाणी एक काळं रंग देखील आणलेला आहे, ते देखील या ठिकाणी मारले। हे बोर्ड अर्थात जे बोर्ड आहे ते देखील तोडलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी पूर्ण शाई टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने निषेध करतोय। मोठा दगड मारून वरची जी काच आहे ती देखील या ठिकाणी फोडलेली आहे आणि अशा पद्धतीने लिक्विड लेजर लाऊंज या ठिकाणीचा हा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत होता। काल रात्री या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई केली, त्याचबरोबर एक्साइज विभागाने देखील हा संपूर्ण हॉटेल सील केलेला आहे, तिथले सगळं काही जप्त देखील केलेलं आहे। साऊंड सिस्टम देखील पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेले आहे। जवळपास 8 लोकांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला। मात्र आज पतित पावन संघटनेकडून अशा पद्धतीने आक्रमक या ठिकाणी आंदोलन म्हणता येईल आणि त्यांनी या ठिकाणी या हॉटेलची काही तोडफोड आणि नुकसान देखील केलेलं आहे। कॅमेरामॅन विजय राऊत मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।